साप चावल्यानं 3 आदिवासी मुलींचा मृत्यू झाला. पहिल्या वाक्यानंतरच ही बातमी तुमच्यासाठी संपली असेल ना, कारण आदिवासी मुलींना साप चावला म्हणजे त्या जंगलात गेल्या असणार. तिथं साप चावला असंच तुम्हाला वाटलं ना? नाही हो, जंगलात नाही. तुमच्या आमच्या मुलांसारख्या शाळेत गेल्या होत्या, हॉस्टेलमध्ये झोपल्या होत्या. रात्री 2:30 वाजता रूममध्ये साप शिरला आणि 1-2 नाही, तब्बल 6 मुलींना दंश केला. गाढ झोपेत होत्या पोरी, त्यांना कळलंही नाही. विष चढल्यावर एक मुलगी वेदनांनी ओरडत उठली, तेव्हा कळलं काहीतरी चावलंय. मग बाकीच्या मुलींनाही लक्षात आलं की त्यांनाही चावलंय. हॉस्पिटलला नेलं सगळ्यांना, पण तोपर्यंत उशीर झाला होता. 3रीत शिकणारी अनु कोरेटी, 6वीतली दीपिका लकडा आणि 8वीतली सुष्मिता मंडल या तिघींचा मृत्यू झाला होता. आणखी 3 जणींच्या शरीरात विष भिनलंय. एकीला तर व्हेंटिलेटरवर ठेवलंय आणि एकीची प्रकृती डॉक्टर म्हणतात अजूनही गंभीर आहे. या सगळ्या मुली गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातल्या जपतलाई इथल्या आश्रमशाळेत शिकतात. जपतलाईमध्ये इतक्या मुलींना तो साप एकाच वेळी का चावू शकला माहितीये? कारण या सगळ्या मुली जमिनीवर गाद्या टाकून झोपल्या होत्या. या मुलींना बेड्स पुरवण्यात यावे अशी मागणी म्हणे झाली होती, पण बेड्स काही आले नाही. आता या घटनेनंतर घाईघाईनं ते बेड्स दिले जातील, पण उपयोग काय? बेडची वाट बघत 3 मुली तर जग सोडून गेल्या. 21,000 कोटींचं बजेट आहे आपल्या आदिवासी विभागाचं. एवढा पैसा खर्च होऊनही साप चावून एका झटक्यात हॉस्टेलमधल्या 3 मुली मरत असतील तर सरकारला लाज वाटायला हवी. 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा होतो. काल तो दिवस साजरा करायला सरकारनं लाखो रुपये खर्च केले असतील. त्यातले काही पैसे जर या खऱ्या आदिवासी मुलींपर्यंत आश्रमशाळेत पोहोचले असते ना, तर 3 पोरींचे जीव नसते गेले. आदिवासी वस्त्या डोंगरामध्ये आडमार्गाला असतात, तिथून मुलींना रोज शाळेत येणं शक्य नसतं. शिवाय आईबाप मजुरीसाठी दूरच्या गावात जातात, त्यामुळे मुलांचं शिक्षण रखडतं. या सगळ्यावर उपाय म्हणून या आदिवासी शाळा काढलाय. तिथल्या मुलामुलींच्या शिक्षणाची, खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था सरकार करतं. पण या व्यवस्थेची अवस्था मात्र अनेकदा वाईट असते. कधीतरी एखाद्या सरकारी आश्रमशाळेला फक्त भेट देऊन बघा, कळेल तुम्हाला. आणि दुर्दैव बघा ना, डोंगरामध्ये जंगलामध्ये पोरांना साप विंचू चावायला नको म्हणून आईबाप आपल्या पोटच्या गोळ्यांना सरकारच्या भरोशावर या आश्रमशाळांमध्ये ठेवतात. पण जंगलातले साप पोरींना आश्रमशाळेत येऊन डसतात. गडचिरोली सारख्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतात. पण त्यांना आदिवासींच्या जीवनात काय फरक पडतोय? काहीच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. जितका पैसा या शाळांवर आणि योजनांवर खर्च होतोय ना, त्याचा नीट हिशेब मांडला तर या मुलींना प्रायव्हेट हॉस्टेल्सपेक्षा चकचकीत सुविधा मिळायला हव्यात. पण प्रत्यक्षात त्यांना काय मिळते? साप चावून मरण. आणि नेहमीप्रमाणे याही घटनेत कोणताही सरकारी अधिकारी किंवा कोणताही मंत्री कशासाठीही अजिबात जबाबदार नसेल.